नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी मिळून ऐश्वर्याला तोंडावरती पाडत सारंगला दिला ऑफिसचा ताबा। त्याचबरोबर इथे ऑफिसमधून घरी आलेल्या सारंगने ऐश्वर्या आणि सौमित्रला पाहिले नको त्या अवस्थेत, त्यामुळे सारंगने ऐश्वर्याचं थोबाड फोडत तिची घरातून हकलपट्टी केलेली आहे। तर प्रेक्षकांनो, असं काय घडतं की सारंग ऐश्वर्याच्या थोबाडात देऊन तिला घरातून हकलून देतो। तर इथे कशा पद्धतीने जानकी, ऋषिकेश त्याचबरोबर सुमित्रा सगळेजण मिळून इथे ऐश्वर्याचा खरा चेहरा सारंगच्या समोर आणून देतात आणि त्यामुळे इथे सारंगच्या डोळ्यावरती ऐश्वर्याच्या प्रेमाची जी काही पट्टी असते ती आता बाजूला झालेली असते आणि त्याला सगळं काही लख्ख दिसायला लागतं आणि त्यामुळे त्याने ऐश्वर्याचा खरा चेहरा समोर आल्यानंतर तिचं चांगलं थोबाड फोडलेलं असतं आणि तिची हकलपट्टी ही घरातून केलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये या गोष्टी कशा पद्धतीने घडणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे ऐश्वर्या शेवटीला रणदिवेंच्या घरामध्ये परत आलेली असते, कारण तिने तसा प्लॅन तयार केलेला असतो। इथे ऐश्वर्याने सारंगला स्वतःला संपवायला सांगितलेलं असतं। ती म्हणते, सारंग, जर तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्याबरोबर त्या घरामध्ये परत यावं तर तुम्ही आत्महत्येचं नाटक करा। तुम्ही माझ्यासाठी जीव द्यायला तयार होत आहे हे जेव्हा सगळेजण बघतील ना, तेव्हा तुमच्या घरातली लोक मला मानाने त्या घरामध्ये परत घेऊन जातील। तेव्हा तुम्ही आता हे नाटक कराल ना? तेव्हा सारंग इथे स्वतःच्या जीवाला इतका घाबरणारा व्यक्ती स्वतः ऐश्वर्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार होतो। तर इथे त्याने कप सिरप प्यायलेलं असतं आणि तो हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होतो। त्यानंतरला घडलेला सगळा प्रकार तर प्रेक्षकांनो आपल्याला माहितीच आहे की कशा पद्धतीने इथे ऐश्वर्या आता सगळं काही मॅनेज करते। डॉक्टरांपासून ते नर्स सगळ्यांपर्यंत ती सगळ्या गोष्टी आता मॅनेज करते। त्यानंतर सुमित्राला तिथे बोलावलं जातं आणि सुमित्राला सुद्धा डॉक्टर सांगतात की लवकरात लवकर ऐश्वर्याला इथे बोलवा, नाहीतर तुमचा मुलगा काही जगणार नाही। आणि त्यामुळे इथे आता सुमित्राला सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात आणि मग इथे सुमित्रा एक निर्णय घेते। ती ऐश्वर्याला म्हणते की ठीक आहे ऐश्वर्या, तू आता घरी चल। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की घरी गेल्यानंतर तुम्ही मला मानाने तर घेऊन जायचं, पण मला कुणी काही बोलणार नाही त्याची दक्षता तुम्हीच घ्यायची। तेव्हा इथे सुमित्रा म्हणते ठीक आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकीला हा निर्णय अजिबात मान्य नसतो खरं तर, तरीसुद्धा इथे सुमित्रा सारंग आणि ऐश्वर्या घरी घेऊन येते। घरातले सगळेजण चिडलेले असतात। इथे नानासाहेब, ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका सगळेजण म्हणत असतात की ऐश्वर्याला घरामध्ये घ्यायचं नाही। नाना तर इथपर्यंत म्हणतात की जर ऐश्वर्याला या घरामध्ये आपण घेतलं तर आपल्या घराचं वाटोळं होईलच, त्यामुळे आपण एक काम करूया, ह्या बायकोच्या बैलाला सुद्धा तिच्याबरोबर पाठवून देऊया। सारंगसुद्धा या घरामध्ये नाही राहिला ना तरीसुद्धा चालेल, पण यांना घरामध्ये घ्यायचं नाही। ऐश्वर्या, आत्ताच्या आत्ता चालती हो आणि ये बायकोच्या बैला, तिच्यासाठी जीव द्यायला तयार झालास ना, जा मग तू सुद्धा तिच्याबरोबर आता या घरातून निघून जा। आम्हाला काही फरक पडत नाही, कळलं ना? पण ही ऐश्वर्या, ही घाण आता या घरामध्ये नाही पाहिजे। तेव्हा सुमित्रा म्हणत असते की जानकी, तुझा निर्णय काय आहे? कारण नाना म्हणालेले असतात की जानकी जो निर्णय घेईल तो शेवटचा निर्णय। तेव्हा इथे आता सुमित्रा जानकीला रूममध्ये घेऊन जाते आणि जानकी म्हणते की आई, मला तुमचा हा निर्णय पटलेला नाही आहे। तेव्हा इकडे आता सुमित्रा म्हणत असते की मला माहिती आहे जानकी, तुला पण माझा निर्णय पटलेला नाही आहे, पण मी काय म्हणते ते ऐकून तरी घे ना। तेव्हा जानकी म्हणते, आई तुम्हाला नाही माहिती, ही ऐश्वर्या आपलं पुन्हा एकदा घर तोडायला आली आहे, तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल विष पेरायला आली आहे, आपलं घर उद्ध्वस्त करायला आली आहे आणि तुम्ही सारंग भाऊजींना सुद्धा ओळखलेलं नाही आहे, त्यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे, ते नाटक करत होते ऐश्वर्याला या घरामध्ये आणण्यासाठी। तेव्हा सुमित्रा म्हणते, मला माहिती आहे जानकी, अगं तुला काय वाटते, मला कळत नाही का? मी जन्म दिलाय ना सारंगला, तू तर त्याला चांगलं ओळखतेस। आधी आपला सारंग कसा होता आणि आता सारंगमध्ये किती फरक पडलाय। आपल्यासमोर एक शब्द न बोलणारा सारंग आता आपल्याबरोबर वाद घालायला लागलाय, कारण तो त्या ऐश्वर्याच्या बोलण्यामध्ये यायला लागलाय। तिच्या इथे आता हाताखालचं मांजर झालंय ग तो, तिच्या खूप जास्त प्रभावाखाली आलाय ग तो। म्हणून जर आपल्याला आता एक काम करायचं असेल तर ऐश्वर्याला नुसतं या घरातून हकलून काहीच फायदा नाही आहे, आपल्याला तिच्या तावडीतून सारंगला सुद्धा सुखरूपपणे बाहेर काढायचं आहे ग। सारंग फक्त तिचं ऐकतो, ती जे बोलतो ते सगळं तो करतो। इथे सारंगने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, ते त्याने नाटक केलं, पण कुणासाठी? ऐश्वर्यासाठीच ना। मग तो जर तिच्यासाठी नाटक करू शकतो, आपल्याजवळ खोटं बोलू शकतो, आपल्याला फसवू शकतो, तर एका गोष्टीचा विचार कर ना जानकी, तो इथे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून स्वतःचा जीवसुद्धा देऊ शकतो। मला माहिती आहे, मी माझ्या मुलाला बरोबर ओळखते आणि म्हणूनच मी इथे ऐश्वर्याला जी घेऊन आले ना
ते माझ्या सारंगसाठी, नाहीतर मलासुद्धा तिला या घरामध्ये आणायचं नव्हतं. तेव्हा इथे जानकी आता समजून जाते की सुमित्राला काय म्हणायचं आहे. सुमित्रा म्हणते, हे बघ जानकी, आपल्याला ऐश्वर्याला या घरातून हाकलायचं आहे, पण तिचा खरा चेहरा सारंगच्या समोर आणून दिल्यानंतर जेव्हा सारंगला कळेल ना की ऐश्वर्या खरोखर कशी आहे, तेव्हा सारंग तिचा नाश सोडेल. नाहीतर ऐश्वर्या त्याच्या प्रेमाचा गैरफायदा घेईल, आपलं घर तर उद्ध्वस्त करून टाकेलच, पण सारंगचा जीव घ्यायला सुद्धा ती मागे पुढे बघणार नाही गं, आपल्याला त्रास देण्यासाठी. तेव्हा हे सगळं मी सारंगसाठी केले. आपण दोघीजणी मिळून ऐश्वर्याचा खरा चेहरा सारंगच्या समोर त्याला आणून देऊ, त्याला पण कळू दे की कोण खरं आहे आणि कोण खोटं. तेव्हा इथे जानकीला आता निर्णय घ्यायचा असतो की या घरामध्ये ऐश्वर्याला आणि सारंगला दोघांनासुद्धा आता राहू द्यायचं असतं. त्यामुळे इथे सुमित्रा आता इथे जानकीला सगळं काही समजावून सांगते. तेव्हा जानकी बाहेर येते आणि म्हणते की या घरामध्ये सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या या दोघांनी राहायचं अशी आईंची इच्छा आहे आणि आईंची इच्छा आहे, त्याच्यामुळे त्या दोघांना इथे राहू दे. तेव्हा इकडे नानासाहेबसुद्धा नकार देतात, सौमित्रसुद्धा नकार देतो आणि ऋषिकेशसुद्धा नाही म्हणतो. पण इथे आता जानकी म्हणत असते की आईंना जर असं वाटत असेल की सारंग भाऊजी आणि ऐश्वर्याने राहायला पाहिजे, तर आपण त्यांच्या निर्णयाचा आदर करूया. तेव्हा सुमित्रा म्हणते, तुम्ही जर नकार दिला ना तर मी सुद्धा हे घर सोडून जाईन. तेव्हा इथे आता सुमित्राने घर सोडून जाऊ नये म्हणून जानकीने त्या दोघांना घरामध्ये राहण्याची परवानगी दिलेली असते. पण तिचा हा निर्णय नानासाहेब, सौमित्र, ऋषिकेश, अवंतिका कुणालाच पटलेला नसतो. सगळेजण तिच्यावरती रागवलेले असतात. पण फायनली इथे ऐश्वर्या आणि सारंग दोघेजण घरामध्ये आलेले असतात. पण प्रेक्षकांनो, हा सगळा प्लॅन आहे जानकी आणि सुमित्राचा. ऐश्वर्या ही खूपच जास्त बदमाश आहे, ती सारंगच्या प्रेमाचा गैरफायदा घेते आणि याची जाणीव आता त्यांना सारंगला करून द्यायची असते. म्हणूनच इथे प्रेक्षकांनो आता जानकी त्या दोघांसाठी चहा घेऊन येते. इथे ऐश्वर्याला म्हणते, काय गं ऐश्वर्या, चहा घे ना. ऐश्वर्या म्हणते की बघितलंस ना, शेवटीला मी या घरामध्ये परत आलेच, नाहीतर तू या घरावरती होतीस ना राज्य करायला एकटीच, पण आता मी आले परत. मग आता काय गं, तुला मी अशीच माझी कामं करायला लावणार, मी बरोबर तुझ्याकडून माझी सगळी कामं करून घेणार. चहा, नाश्ता, ब्रेकफास्ट हे सगळं तू तयार करायचं आणि मला आयतं वाढायचं, कळलं ना तुला. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो ग बाई हो, शेवटीला या घरामध्ये आलीस, मग काय गं ऐश्वर्या, चहामध्ये विष बरोबर घातलंय ना. तेव्हा इथे सारंगचे डोळेच मोठे होतात. तेव्हा जानकी म्हणत असते, काय गं ऐश्वर्या, घाबरलीस का तू. तेव्हा तिच्या तोंडातूनच चहा आता बाहेर पडतो. जानकी म्हणत असते, ऐश्वर्या काय तू पण लगेच घाबरलीस. अगं मस्करी केली मी, सारंग भाऊजी नाही का नाटक केलं होतं, तसंच मी नाटक केलं तर लगेच घाबरलीस तू. काय मग सारंग भाऊजी, तुमचा खोकळा कसा आहे, बरं आहे ना आता. नाही तुम्ही कप सिरप प्यायलात ना अख्खी बाटली भरून, म्हणून विचारलं की तुमचा खोकळा आता बरा असेल ना. तेव्हा इथे जानकी म्हणते, सारंग भाऊजी तुम्ही काय फसवलं होतं आम्हाला सगळ्यांना मूर्ख बनवलं ह्या ऐश्वर्याला घरामध्ये आणण्यासाठी. पण सारंग भाऊजी तुमच्या प्रेमाची सुद्धा मला आता दाद द्यायच्या. काय प्रेम आहे हो तुमचं, म्हणजे ज्या बाईने तुमच्या वडिलांना, नानांना जिन्यावरून ढकललं, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, त्या बाईवरती तुमचं इतकं प्रेम आहे की तिच्यासाठी जीव द्यायला तयार झालात. नाटक का होईना पण तयार तर झाला होतात ना, आणि तिला या घरामध्ये घेऊनसुद्धा आलात. काय प्रेम आहे तुमचं सारंग भाऊजी. पण तुमचं हे नाटक आहे ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं होतं, पण मी मुद्दामूनच काही बोलले नाही, असं आता जानकी म्हणते. त्यानंतर इथे आता जानकी गेल्यानंतर ऐश्वर्या म्हणते, सारंग जाऊ दे ना, हिच्या बोलण्याकडे काय लक्ष देत आहे. स्वतः मात्र तिचा नवरा आहे, मुलगी आहे, ते अवंतिका, त्याचबरोबर सौमित्र सगळेजण एकत्र आहेत आणि तुम्हाला एकट्याला ठेवायला निघाले होते सगळेजण, बघताय ना तुम्ही. आणि आता इथे जानकी म्हणत असते की यांचं बोलणं मला ऐकू दे, ऐश्वर्या नक्की काय बोलण्याचा प्रयत्न करते, ती कशा पद्धतीने सारंग भाऊजींचे कान भरते, ते मला आज ऐकायचंच आहे. तेव्हा जानकीसुद्धा दाराच्या तिथे उभी राहिलेली असते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, बघितलं ना तुम्ही सारंग, अहो सगळी प्रॉपर्टी यांनी यांच्या नावावरती करून घेतली. तुम्हाला आता शेतामध्ये पाठवतील बैलासारखं राबायला, आणि तिचा नवरा छान AC मध्ये बसून काम करतो ऑफिसमध्ये, ती अख्खं घर ताब्यामध्ये ठेवते. आणि त्यानंतर ते अवंतिका आणि सौमित्र, काय त्यांचं तर सगळं सॉर्टेड आहे, दोघेही जण वकील आहेत, बरोबर की नाही. मस्त AC ऑफिसमध्ये बसतात, छान काम करतात आणि घरी आल्यानंतर छान आरामामध्ये राहतात, हो की नाही. असं इकडे आता ऐश्वर्या सांगत असते. त्यामुळे इथे जानकीला कळलेलं असतं की इथे आता ऐश्वर्या कशा पद्धतीने सारंग भाऊजींना इथे भडकवण्याचं काम करते. तेव्हा जानकीसुद्धा आता एक प्लॅन करते. जानकी इथे ऋषिकेशला काही गोष्टी समजावून सांगते. तेव्हा इथे ऋषिकेशसुद्धा तिची मदत करायला आता तयार झालेला असतो आणि सौमित्र आणि अवंतिकाला सुद्धा सांगते की ऐश्वर्याला आता सरळ करायचं आहे,
आपल्याकडून तिने ज्या पद्धतीने कामं करून घेतली आहेत, आपला जेवढा अपमान केला आहे, आपल्याला जितका त्रास दिला आहे तितका त्रास आता तिलासुद्धा झाला पाहिजे. तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी तुम्ही बोलाच फक्त काय करायचं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जानकी हिने सुमित्राला सांगितलेलं असतं की तुम्ही मागून वार करा, मी पुढून वार करते आणि आपल्या दोघींची एकी आहे हे तिला कळता कामा नये. म्हणून तुम्ही मारल्यासारखं करायचं आणि मी रडल्यासारखं करणार. त्याचमुळे इथे आता सुमित्राने पहिला डाव खेळलेला असतो. सुमित्राने गुलाबला आणि त्याच्या बायकोला सगुणाला सुट्टी दिलेली असते. त्या दोघांना पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की गावाला जा आणि मस्तपैकी आराम करा, थोड्या दिवसानंतर या. सणासुदीच्या दिवसांमध्ये तुम्हाला कुठे जायला मिळालं नाही ना, आता सणसूद सगळे साजरे झालेले आहेत. आता तुम्ही थोडे दिवस बाहेर जा आणि छान आराम करा, त्याच्यानंतरला परत या. जेव्हा मी तुम्हाला बोलवेन ना तेव्हा परत या, असं जानकीने सांगितलेलं असतं. पण इथे आता सुमित्रा तिन्ही सुनांना बोलून घेते. तर इकडे अवंतिका, ऐश्वर्या आणि जानकी तिघींनासुद्धा तिथे बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की हे बघा, तुम्ही माझ्या तिघीजणी सुना आहात. आता गुलाब आणि सगुणा दोघेजणं त्याच्या गावाला गेलेत ना, मग आता घरातली कामं कोण करणार. तेव्हा घरातली कामं आपण सगळेजणं छान वाटून घेऊया, बरोबर की नाही. तेव्हा आता स्वयंपाक कोण करणार. तेव्हा स्वयंपाकाची जबाबदारी कुणाला दिलेली असते, तर जानकी उत्तमरित्या स्वयंपाक करू शकते. 3 टायमाचा स्वयंपाक ती छान पद्धतीने करू शकते, कारण ऐश्वर्याला स्वयंपाक करता येत नाही. त्यामुळे ऐश्वर्याने स्वयंपाकाची जबाबदारी घ्यावी असं कुणालाच वाटत नसतं. सुमित्राच म्हणते, अगं ऐश्वर्या, तुला तर स्वयंपाक जमत नाही, मग तू काय काम करशील आता, कारण घरातल्या सुनांनी आपापलं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे ना. तेव्हा इथे आता जानकी म्हणते, आई 3ही टायमाचा स्वयंपाक मी करेन, अजिबात तुम्ही काळजी करू नका, आणि घरातल्या बारीक सारीक गोष्टीसुद्धा मी बघेन. तेव्हा अवंतिका म्हणते की आई क्लिनिंगचं जेवढं असेल, म्हणजे भांडी वगैरे असू दे, साफसफाई असू दे, ती मी करेन. आणि इथे जानकी म्हणते की अवंतिकाला मी साफसफाईमध्ये मदतसुद्धा करेन. तेव्हा इकडे झाडांना पाणी वगैरे घालणं हे सुद्धा मी करेन. तेव्हा अवंतिकाने सुद्धा आता जबाबदारी घेतलेली असते. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, नानासाहेबांना काय हवं नको ते, घरातली छोटी मोठी कामंसुद्धा मी करेन, जे तुम्ही मला सांगाल. भाजी निवडणं असू दे किंवा चहा वगैरे करणं असू दे, तुम्ही बिझी असाल तर मी सुद्धा करेन हो. तेव्हा इथे आता जानकी आता तिचं काम घेते, अवंतिका तिचं काम घेते, ऐश्वर्या मात्र काहीच बोलत नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते, मग आता गोवऱ्या थापायचं कोण करणार. आपल्या इकडे माहिती आहे ना तुम्हाला, धुरी करावी लागते. त्याच्यामुळे आपण ज्या गोवऱ्या थापलेल्या असतात ना त्याची धुरी करत असतो. मग त्यासुद्धा आपल्याला लागतात, पाणी गरम करण्यासाठी गोवऱ्या लागतात. काय करायचं मग आता. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की या घरामध्ये जर मला माझी जागा पक्की करायची असेल ना, तर आता मला या घरामध्ये काम करावं लागणार आहे. अजून बरीचशी लोकं माझ्यावरती रागवलेली आहेत. त्याच्यामुळे यांचा राग जर कमी करायचा असेल तर मला काही दिवस घरातली कामं करण्याचं नाटक करावं लागेल. आणि त्याचबरोबर मी सुद्धा आता एक घरची चांगली सून आहे हे मला सगळ्यांना दाखवून द्यावं लागेल. निदान आई तरी माझ्या बाजूने पूर्णपणे झाल्या पाहिजे. तेव्हा इथे आता अवंतिका ही तिचं काम करायला जाते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, गोवऱ्या थापायचं काम मी करेन, मी गोवऱ्या थापेन हा. तेव्हा सुमित्रा म्हणते, हो ना, मग झाली तर आता सगळ्यांनी आपापली कामं वाटून घेतली ना, चला आता कामाला लागा. तेव्हा इथे ऐश्वर्या गोवऱ्या थापायला जाते. पण प्रेक्षकांनो, तिला आता उलटी येते शेण बघून. तिने मोठेपणा केलेला असतो पण तिला काही जमत नसतं. तेव्हा इथे आता जानकी येते आणि म्हणते, काय गं, गोवऱ्या थापतेस का. नाही तुला स्वयंपाक करता येत, नाही तुला क्लिनिंग करता येत, म्हणून सोपं काम घेतलेस गोवऱ्या थापायचं, पण ते तरी तुला कुठे जमतंय गं. हे पण काही साधं काम नाही आहे, कळलं ना तुला. तेव्हा इथे जानकी म्हणते, अगं आधी माती खाल्लीस, आता शेण खा, शेणाच्या गोवऱ्या थापायच्या आहेत तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या गोवऱ्या थापत असते. त्यानंतर इकडे जानकी तिला हसत असते. जानकीने आता सगळा स्वयंपाक वगैरे तयार केलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. त्यावरून ती ऋषिकेश बरोबर बोलणं करते आणि ऋषिकेशला ऐश्वर्याचा प्लॅन समजावून सांगते. त्यानंतर इथे जानकी बाहेर येते आणि सगळ्यांना एकत्र बोलावते आणि म्हणते की आपल्या घरामध्ये आता सौमित्र भाऊजींनी त्यांचं प्रोफेशन निवडलं आहे, ते वकील आहेत, त्यांना घरच्या बिझनेसमध्ये आता काही रस नाही आहे. आणि जे ऋषिकेश आहेत त्यांनी इथे स्वतःच्या हिमतीवरती आता नवीन बिझनेस सुरू केला आहे, नवीन कंपनी त्यांनी स्थापित केली. आणि इथे ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींनी यांनी आपली जी सुमित्रा एंटरप्राइजेस आहे ती पूर्णपणे डबघाईला नेली, ती डुबवली. पण ती आता इथे ऋषिकेशने जी नवीन कंपनी सुरू केली त्यांनी ती टेकओव्हर केली. त्याच्यामुळे आता ती कंपनी व्यवस्थित चालू आहे.
तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते की सारंग भाऊजी, तुमची बायको सातत्याने बोलत असते की माझा नवरा ए सीमध्ये काम करतो, माझा नवरा ए सीमध्ये काम करतो. माझा नवरा आहे ना, त्याच्यामध्ये एवढी धमक आहे, तो कुठेही काम करू शकतो. जर तो शेतामध्ये गेला तर शेतीसुद्धा तशीच पिकवेल, आणि जर तो कंपनीमध्ये असेल, ऑफिसमध्ये असेल, तरी ऑफिससुद्धा तसंच चालवेल, हे मला माहिती आहे. पण तुमच्या बायकोची कंप्लेंट असते की तुम्ही शेतावरती जाता. आता तुम्हाला शेतावरची कामं ही आधीपासून करायला आवडतात, पण तेव्हा तुम्ही काय म्हणायचात, ती कामं मला स्वतः करायला आवडतात. जेव्हा तुम्हाला ऋषिकेश म्हणाले की तुम्ही त्या खुर्चीवरती बसा, तर तुम्ही नाही म्हणाला होतात, बरोबर ना? तेव्हा सारंग म्हणतो हो बरोबर. तेव्हा जानकी म्हणते पण तुमची बायको सतत तुमचे कान भरत असते की तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊ देत नाही, तुम्हाला बैलासारखं शेतामध्ये राबवतात. शेतावरती काम करण्यासाठी असंख्य माणसं आहेत, गरज पडली ना तर मी आणि ऋषिकेश आम्ही स्वतःसुद्धा जाऊ. पण आता तुम्ही ऑफिसमध्ये जायचं आहे आणि तुम्ही ऋषिकेश बरोबर काम करायचं आहे, ते सुद्धा ऑफिसमध्ये. आम्हाला पण आता बघू दे तुम्ही ऑफिस कसं सांभाळता ते, आणि जर काही तुम्हाला अडचण आली, मदत लागली, तर ऋषिकेश आहेत, ते मोठे भाऊ आहेत तुमचे, त्यांना विचारा, कमीपणा येणार नाही जर काही विचारलात तर. बरोबर की नाही नाना? तेव्हा नाना म्हणतात अगदी बरोबर. या बैलाला तू काय सांगतेस ग, याला काय कळणार आहे? तेव्हा इथे आता ऐश्वर्याला तोंडावरती पाडत जानकी आणि ऋषिकेशने त्याला आता ऑफिसमध्ये जाण्याची परवानगी दिलेली असते. ऑफिसमधला त्याला ताबा दिलेला असतो, त्याची एक वेगळी केबिन असते आणि जबाबदारीची त्याला कामंसुद्धा दिलेली असतात. त्यामुळे इथे आता ऐश्वर्या सारखी म्हणत असते ना की तुम्हाला इथे बैलासारखं राबवतील, तसं न राबवता इथे जानकीने आता हुशारीने त्याला ऑफिसमध्ये जायला सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे आता ऐश्वर्याकडून सुद्धा घरी सगळी कामं करून घेतली जात असतात. ऐश्वर्या चांगुलपणाचं नाटक करून करून आता पूर्णपणे थकलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणत असते की अवंतिका, सौमित्र भाऊजी, एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? सारंग भाऊजींना असं वाटतं की ऐश्वर्याचं त्यांच्यावरती प्रेम आहे आणि तिच्या प्रेमाखातर ते हे सगळं करतायत. पण जेव्हा सारंग भाऊजींना एक गोष्ट कळेल ना की ऐश्वर्या फक्त त्यांचा फायदा करून घेते या घरामध्ये राहण्यासाठी आणि या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी. आपल्याला माहिती आहे की ऐश्वर्याचा खरा राग काय आहे तो. सौमित्र भाऊजींबरोबर तिचं लग्न झालेलं नाही आहे, म्हणून ती आपल्या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी इथे आली. आणि सारंग भाऊजीसुद्धा तिचं सगळं ऐकतात, कारण त्यांना असं वाटतं की तिचं खरोखर त्यांच्यावरती प्रेम आहे. पण आपल्याला माहिती आहे ना, तिचं फक्त सौमित्र भाऊजींवरती प्रेम आहे, आणि म्हणूनच ती आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी सातत्याने इथे येत असते. बरोबर ना सौमित्र भाऊजी? तेव्हा सौमित्र म्हणतो हो, हे बरोबर आहे. तेव्हा इकडे अवंतिका म्हणते मग आता काय करायचं वहिनी? तेव्हा जानकी आता सौमित्राला सांगते की जेव्हा कधी ऐश्वर्या तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करेल ना, तेव्हा अवंतिका, तू असू दे किंवा मी असू दे, सारंग भाऊजी खाली असतील, त्यांना काय म्हणायचं माहिती आहे की सारंग भाऊजींना इथे सौमित्र भाऊजी बोलवत आहेत, असा त्यांना फक्त निरोप द्यायचा. जेव्हा कधी ऐश्वर्या सौमित्र भाऊजी एकांतात असल्यानंतर त्यांना ती काहीही बोलत असते. तुला माहिती आहे ना मागच्या वेळेला काय झालं होतं? तेव्हा अवंतिका म्हणते हो, मला माहिती आहे. तर एके दिवशी प्रेक्षकांनो, इथे सौमित्र आपलं काम करत बसलेला असतो. त्यानंतरला ऋषिकेश आणि सारंग हे दोघेजण ऑफिसमध्ये असतात आणि इथे सौमित्र वरती आता टेरेसवरती आपलं काम करत बसलेला असतो. तेव्हा इथे ऐश्वर्याला आता कुठल्या तरी कामानिमित्त सुमित्राने आता वरती पाठवलेलं असतं. तिने इथे मिरच्या सुकायला टाकलेल्या असतात, त्या मिरच्या बघण्यासाठी तिला पाठवलेलं असतं. तिच्याकडून आता गोड गोड बोलून सुमित्रासुद्धा खूप कामं करून घेत असते. त्यामुळे आधीसुद्धा इथे ऐश्वर्याने सारंगसमोर त्याच्या आईला खूप काही ती बोललेली असते की म्हातारी मला घरातली कामं करायला सांगते, त्यासाठी मला घेऊन आली आहे का? आणि ती आता त्याच्या आईवडिलांचा अपमान करते. तरीसुद्धा हे सारंग सगळं सहन करत असतो. पण इथे प्रेक्षकांनो, आता सारंग ते बघतो जे बघितल्यानंतर त्याला फार राग येतो. जेव्हा इथे सौमित्र वरती आपलं काम करत असतो, तेव्हा ऐश्वर्यासुद्धा वरती गेलेली असते. इथे सौमित्रला बघितल्यानंतर लगेच तिचं प्रेम आता उफाळून बाहेर येतं. तेव्हा ती अगदी पाठीमागे जाऊन इथे सौमित्राच्या जवळ उभी राहिलेली असते आणि ती म्हणत असते की सौमित्र, अरे काय आहे त्या अवंतिकामध्ये जे माझ्यामध्ये नाही, आणि म्हणून तू मला सोडून तिच्याबरोबर लग्न केलंस? तेव्हा इथे सौमित्र म्हणतो ऐश्वर्या, सुधार आता तरी, तुझं सारंगबरोबर लग्न झालं आहे, वेड्यासारखं प्रेम करतो तो तुझ्यावरती. तेव्हा इथे आता सारंग म्हणत असतो की सौमित्र दादा कुठे आहे? तेव्हा इकडे अवंतिका म्हणते सौमित्र टेरेसवरती आहे, तिथे तो काम करत बसलाय, जरा येतं का तुम्हीसुद्धा? मलासुद्धा लोणच्याची बरणी आणायची आहे. तेव्हा इकडे आता अवंतिका आणि त्याचबरोबर सारंग दोघेही वरती येत असतात. तेव्हा सौमित्र म्हणत असतो ऐश्वर्या, अगं लाज बाळग, तुझ्यावरती सारंगचं किती प्रेम आहे तुला कळतंय का? तुझ्यासाठी जीव द्यायला निघाला होता तो, आणि तू हे काय करतेस?
तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अरे तुझ्यामध्ये जे आहे ते त्याच्यामध्ये कुठे आहे? तो शोभून तरी दिसतो का मला? त्याची उंची केवढी आहे तू बघितलीस ना? अरे माझ्यासमोर उभा राहिला ना तर दिसतसुद्धा नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, त्या बुटक्या वांग्याबरोबर मी लग्न का केलं असतं? पण मला तुझ्याकडून बदला घ्यायचा होता ना, म्हणून मी त्याच्याबरोबर लग्न करून या घरात आले. कळलं तुला सौमित्र? तुझ्यामुळे मला त्या बुटक्या वांग्याबरोबर लग्न करावं लागले, नाहीतर त्याच्याशी कुणी लग्न केलं असतं? तेव्हा इथे आता सारंग सगळं बोलणं ऐकतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, माझं काही प्रेम वगैरे नाही आहे त्याच्यावरती कोण प्रेम करणार? तेव्हा इथे सारंग चिडतो आणि जाऊन आता ऐश्वर्याचं थोबाड फोडतो. तिचा खरा चेहरा समोर आल्यानंतर तिची घरातून हक्कलपट्टीसुद्धा आता करायला निघतो.